या संपूर्ण जगताचा मायबाप ज्याला म्हटलं जातं, पंढरीशी राजा पांडुरंग परमात्मा, ज्याच्या भेटी करता लाखो वारकरी भोळे भाविक पंढरपूरमध्ये दर्शना करता येतात आणि आपल्या इच्छा मनोकामना त्याच्या समोर प्रगट करतात आणि वारकरी भक्तांच्या संपूर्ण इच्छा हा पंढरीशी राजा पांडुरंग परमात्मा पूर्ण देखील करतो। पण माऊली या जगताचा मायबाप असणारा पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये नेमका आला कसा आणि आल्यापासून कमरेवर हात ठेवून 28 युगापासून तसाच उभा आहे? हा प्रश्न आपल्याला नक्की कधीतरी पडलाच असेल, पण बऱ्याच लोकांना यामागील कथा देखील माहीत आहे। पांडुरंग परमात्मा पंढरीमध्ये नेमका आला कसा याची संपूर्ण कथा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। प्रत्येकानं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर आपल्या जबरदस्त मुद्दा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे माहितीपूर्ण जबरदस्त मुद्दे आपण सतत आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहत असतो। मित्रांनो, भगवान पांडुरंग परमात्मा पंढरीमध्ये कसा आला याची संपूर्ण कथा पाहू। मित्रांनो, पूर्वी पुंडलिक नावाचा एक ब्राह्मण होता आणि तो त्याच्या पत्नीच्या प्रेमामध्ये आंधळा झालेला होता। पत्नीच्या मोहात अडकलेला असल्यामुळं तो त्याच्या वृद्ध आई वडिलांना खूप त्रास देत असे। पत्नीला घेऊन काशी तीर्थयात्रेला जायचं ठरवलं। जात असताना बायकोला खांद्यावर घेतलं आणि वृद्ध आई वडिलांना पाठीमागे चालायला लावलं। जात असताना त्यांना कुकुट ऋषीचा आश्रम भेटला। त्यावेळेस पुंडलिकाने त्या ऋषींना काशीला जाण्याचा मार्ग विचारला। त्यावेळेस ऋषी म्हणाले की मी आजपर्यंत कधी काशीला गेलोच नाही, मला काशीचा मार्ग सुद्धा माहीत नाही। मी माझ्या आई वडिलांची सेवा करतो आणि यांच्या सेवेनंच मला काशी सर्व तीर्थयात्रा घडतात। कुकुट ऋषींकडून आई वडिलांचं महत्त्व जाणून घेतल्यानंतर पुंडलिकाच्या डोक्यात प्रकाश पडला व त्यानं आता ठरवलं की आता आयुष्यभर आई वडिलांची सेवा करायची, म्हणून घराकडे परतला आणि त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या काठेवर रात्रंदिवस आई वडिलांची सेवा करायला लागला। आई वडिलांची सेवा त्यांनी अशा प्रकारे अनेक वर्ष केली। ही निष्ठावंत आई वडिलांची सेवा पाहून भगवान श्रीकृष्ण त्याच्यावर प्रसन्न झाले। प्रसन्न झालेले भगवंत पुंडलिकाला दर्शन देण्याकरता पंढरीमध्ये आले। पण पुंडलिक त्या ठिकाणी आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढा मग्न होता, घराच्या बाहेर भगवंत येऊन उभा राहिला, पुंडलिकाला हाक देऊ लागला की मी तुला भेटण्याकरता आलोय। तर आई वडिलांच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकानं त्या ठिकाणी पडलेली एक वीट उचलली, भगवंताच्या दिशेनं फेकली आणि देवाला सांगितलं की जोपर्यंत आई वडिलांची सेवा सुरू आहे तोपर्यंत त्या विठेवर उभा राहा। आणि पुंडलिक पुन्हा आई वडिलांच्या सेवेत मग्न झाला। काही वेळानंतर पुंडलिक घरातून बाहेर आला आणि भगवंताची क्षमा मागितली। त्यावेळेस भगवंतानं पुंडलिकाला सांगितलं की अरे वेड्या, मी तर तुझ्यावर प्रसन्न झालोय, तुला काय मागायचंय ती माग। त्यावेळेस पुंडलिकानं स्वतःसाठी काही न मागता त्या ठिकाणी देवाला विनंती केली की देवा, माझ्यासाठी या ठिकाणी जसा उभा राहिलाच त्याच प्रकारे तू याच ठिकाणी भक्ताचं कल्याण करण्याकरिता या पंढरपुरामध्ये उभा राहा। आणि मित्रांनो, तेव्हापासूनच भक्ताच्या विनंतीला मान देऊन पांडुरंग परमात्मा 28 युगापासून अजून पंढरीमध्ये उभा आहे। युगे 28 भेटेवरी उभा, वामांगी रुक्माई दिशे दिव्य शोभा, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्मा लेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा। जगाचा उद्धार करण्याकरता पांडुरंग परमात्मा अजून त्याच ठिकाणी उभा आहे। माऊली, आता आपल्या सर्वांना समजलंच असेल की पांडुरंग परमात्मा पंढरीमध्ये नेमका आला कसा। आपल्या सर्वांना ही माहिती, ही कथा, हा मुद्दा नेमका कसा वाटला हे या ठिकाणी आपल्या जबरदस्त मुद्दा यूट्यूब चॅनलला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच प्रकारचे जबरदस्त मुद्दे पाहण्याकरता आपल्या जबरदस्त मुद्दा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे मुद्दे आपल्यासाठी मी सतत घेऊन येत असतो। तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवरील सर्व व्हिडिओ पाहून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद।